बसले हे बसेपर्यंत चालच संपली. ते अंदाज काढावा लागतो कधी कधी किती वेळ चालणार आहे, मग निर्णय घ्यावा लागतो. आता तुम्ही बसला ते पटकन सुरू झाले, पण त्यांना लोन पोहोचेपर्यंत संपलं ना. म्हणजे भाताची वाढ होईपर्यंतच संपली, नाही कळलं. आमचे बाबा म्हणायचे माणसाने उकरड्यावर बसावं, फक्त वाढणारा ओळखीचा असावं, नाही कळलं. वा वा. रवी महाराज करता टाळी वाजवा एकदा जोरात. महाराज मी प्रचंड प्रेम करतो कलेवरती, विद्वत्तेवरती, ज्ञानावरती एवढा प्रेम करतो ना मी, तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी रात्र कधी कधी एखादा एक कन्सेप्ट मला सापडला ना, एखादा विषय, नुसतं एखादं झाड दिसलं मी तिच्यावर एकदा झालं का मी खुश असतो रात्रभर. काय झालं ते कळत नाही, एक तर झोपच कमी आहे. आल्यापासून मला सगळे म्हणे झोपा झोपा, नाही कळलं. मी आपली ह्याची पत्रिका पाहायचं, त्याचं पाहायचं, ते चालू काय झाले दिवसच राहिले कमी. हा ते माहीत नाही नेमकी हातच्या व्हॅलिडिटीच माहीत नाही. त्यामुळं आपलं हाय ते पटापटा थोडंसं जगून घ्यावं, आनंद घ्यावा, फ्रेश राहावं, प्रसन्न राहावं, काय आपला आनंद घेत राहायचा, काय बी संशोधन करत राहायचं जीवन. आणि दुःख खायला किती लागतो, 2 घास खाली पोट भरलं, संपला विषय. समर्पण करत राहावं. इथं मरणाचं कोणी दखल घेत नाही. जी माणसं योग्य कामाकरता मरतात त्याची लोक दखल घेतात. ते मरणार देशाकरता, धर्माकरता, राज्याकरता मरावं लागतं. 1689 राजानं समर्पण केलं संभाजीराजानं. आज बलिदान दिस मास सुरू झाला, महिनाभर. अरे की असे निष्ठावान लोक इथं महिनाभर पायामध्ये बूट चप्पल न घालणे, हे की नाही, दररोजची ओवी वाचणे, दररोजचं राजांना स्मरण करणे, लोकांपर्यंत इतिहास काम केलं पाहिजे आपण. तो का म्हणतात संसार लाथाळला, षडउर्मीचा मार केला, केवळ बलवान पुरुषाची संगती घडली, म्हणून सांगतो भजन करा. विठोबा ओला होता हार्मोन ठेवला लवकर. डाग पडतो हातात, हात पुसताय ना कशाला असं श्वाल चांगली. चांगल्याच्या संगतीमुळे हार गळ्यात पडायला, नाही तर लोकांचं व्हॅलेंटाईन डे खाली गेला, एक फुल भेटना तर हाराचे हार गळ्यात पडायली, फुलाची फुलं. संगती चांगल्याची घातल्यावर एवढी फुलं भेटली, गुलाबच गुलाब, नाही तर वाटाला पाकळी आहे ना. संगत चांगली करावं लागते. आमच्या बाबाबाचे पंगत चुकली चालेल, पण संगत चुकली नाही पाहिजे. एखादा दिवस उपाशी राहता येईल, पण आयुष्य उद्ध्वस्त होईल ना. कोणाच्या हातात देतं कळत पाहिजे. जर त्याने सांगितले अनन्यस चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभि योक्तारं योगक्षेमं वहाम्यहं. समर्पण तर करून बघ, मग तुला उत्तर भेटेल. सांगितले ना स्पष्टपणे. तो कोराने बळीयाचे अंकित, मी बलवान पुरुषाचे अंकित झालो होतो. मोठ्याच्या संगतीने मोठं कल्याण होतो. आपण रायगड किल्ल्यावरती कुत्र्याचा पुतळा आहे.
मी कधी कधी एकटा जर रायगड किल्ल्यावर गेलो तो विचार करतो, राजांना एवढ्या लढाया करावं लागल्या, राजांना एवढ्या लढाया करावं लागल्या, समाधी गांधलीत पण तर ठीक आहे, पण या कुत्र्याने एकच लढाई केली नाही ना. तरी पण त्याचे अभिषेक होतो, त्याची पूजा होती. मग माझ्या लक्षात आलं तिनं लढाई केली नाही, लढाई करण्याकरता जीवन समर्पित केलं. याचं उत्तर काय असं म्हणजे का, एक तर माणसाने मोठं व्हावं, नाहीच मोठं होत आलं तर मोठ्याचं व्हावं. मोठ्याचं झालं की मग उत्तर सांगतो. तू मोठ्याचं झालो ना आम्ही, बळ्याचे अंकित मोठ्याचं झालो आम्ही. आता आम्हाला काय घाबरायचं कारण नाही. ज्याच्या करता ते पहिलेच मोठे नाव सांगितले तर लोक म्हणते हो. तुम्ही कोणत्याही राज्यात जा बरोबर, कर्नाटकमध्ये संत माहिती का तुम्हाला, तेलुगूचे तमिळनाडूचे संत माहिती आहेत का, आंध्रातले, तेलंगणातले, गुजरातचे, आपल्या कोणत्या राज्यातले संत माहिती आहेत. तुम्ही कोणत्या राज्याचा तुकोबा ज्ञानोबा नाव सांगा, सर्वांना माहिती आहेत, सर्वांना माहिती. सगळीकडे फिरलेले मी. 2011ला हरिद्वारला ऋषिकेशला जेव्हा स्वामीजींकडे स्टे करत होतो. कहाँ से हो, म्हणलं महाराष्ट्र. महाराष्ट्र में कहाँ से हो, म्हणलं पुणा. आता म्हणलं मोठ्या शहराचं नाव सांगा. तो आळंदी जानते हो. अरे मी इथं आळंदीत आली मी कशाला पुण्यात थांबलो, हे पुढं सरकले. म्हणलं हां मैं स्वामीजी वही तो रहता हूँ, आळंदी में रहता हूँ मैं. अच्छा, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकारामजी महाराज, देऊ. आता साधूला कुळ विचारत नसतात, नदीचं म्हणून साधूचं कुळ विचारू नये. तरी म्हणलं स्वामीजी माफ़ करना, लेकिन आप महाराष्ट्र से हो. बोले नहीं, मैं महाराष्ट्र में 2 बार आया था, एक बार बम्बई आया था, एक बार सतारा आया था. तो संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम, उन्हें कौन नहीं जानता, वो तो फिलासफर है, बहुत बड़े संत है, पूरा विश्व उनको जानता है, उनकी फिलॉसॉफी ही पूरा बहुत अच्छी लगती है. मी म्हणलो अरे बापरे, हे तर आपल्या अगोदर पोहोचली. हां, आपण ताण घेतला नाही. मोठी माणसं हे तुकोबा ज्ञानोबाचं संशय जगभर पोहोचले बरं. जगभरात छत्रपती शिवरायांचं नाव सांगितलं की लोक पागल झाले. आजही लोक उत्तर सापडत नाही. 1630ला झालेला जन्म, 1680ला ध्येय ठेवला तिने एप्रिल 1680ला. 50 वर्षाच्या कालखंडात का जागतिक लेवलचे सगळे चमत्कार आहेत. ऊर्जा आहे, प्रचंड मोठी ऊर्जा, कल्पनेची फार ऊर्जा आहे. समर्पण आहे, समर्पण म्हणजे समर्पण आहे. ठीक आहे. आता उद्या राजे सांगितलं माझ्या नजरेतले एका व्यक्तीने मला प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर मला उद्या द्यायचं आहे. ते विचारलं होतं, राजा महाराज शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या नावात काही ताकद का आहे. तेव्हा मी त्याचं उत्तर फार गोड दिलं होतं, त्याला फार उत्तर गोड दिलं होतं. मी म्हणलं तुला जो प्रश्न पडला ना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नावातली ताकद, हाच प्रश्न एकदा औरंगजेबला पडला होता. औरंगजेबला हाच प्रश्न पडला होता. कधी पडला होता, जेव्हा संभाजीराजाला ठार मारलं, शिवाजीराजे गेले आणि संभाजीराजे ठार मारले. त्याने विचार केला शिवाजीराजे गेले, तो शिवाजीराजा म्हणत नव्हता, तो वेगळ्या भाषेत बोलत होता. संभाजीराजाने ठार मारले तर तो मंत्रिमंडळात, त्याच्या मंत्रिमंडळ म्हणला याला अहमदनगर अहिल्यानगरला, त्याने सांगितलं शिवाजीराजे चले गए, संभाजी को राजा को मैंने मार दिया, अभी मराठों को राजा ही नहीं है, तो भी मैं मराठों का राजा नहीं बन पा रहा हूँ. त्याला प्रश्न कोणता होता, मराठ्यांना राजा राहिला नाही पण मी मराठ्यांचा राजा कसा होत नाही. उत्तरच सापडाना. त्या टायमाला एक जणांनी सल्ला दिला, याचं उत्तर देणारा एक माणूस आहे, त्याचं नाव आहे काजी हैदर. शिवरायांचा वकील होता तो, तो खरं उत्तर देऊ शकतो. पुण्यातून उचलला काजी हैदर, दरबारात हजर, बोल काजी मुझे मराठों का राजा बनना है. तिने सांगितलं गुस्ताकी माफ हो शाहजहां, गुस्ताकी माफ हो, सच बोलूंगा. बोले सच ही बोलना, मारना नहीं, मैं तुझे मारने वाला नहीं हूँ. तिने सांगितलं आप मराठों के राजे कभी ही नहीं बन सकते, कभी ही नहीं बन सकते. लेकिन क्यों नहीं बन सकते. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं, काजी हैदरने दिलं उत्तर आहे औरंगजेबला, ये मराठे दिखने में तो बकरी जैसे होते, ये मराठे दिखने में तो बकरी जैसे होते, लेकिन जब वो शिवाजी महाराज संभाजी महाराज नाम लेते तो शेर बन जाते. जब तक इस मिथ्य में शिवाजी महाराज संभाजी महाराज नाम रहेगा तब तक इस मराठे को जीतने वाला पैदा ही नहीं हो सकता. त्या नावातली ऊर्जाच प्रचंड मोठी आहे. इथं मराठा शब्दाचा अर्थ सामाजिक शब्द आहे, महाराष्ट्रीयन बोलणाऱ्या भाषेला संबोधते. सांगतिक भाषा आहे, धार्मिक शब्द येतो, असं जातीवाचक शब्द नाही, तो सामाजिक शब्द आहे, सर्वांना मिळून केलेलं. त्याच्या भगव्या ध्वजाखाली जो जो चालतो तो तो आहे की नाही. माणूस म्हणून त्याच्याकरता देशाकरता समर्पित करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान शब्द आहे. शिवरायांचे संपूर्ण जग आहे, ऊर्जा स्तोत्र आहे, प्रचंड ऊर्जा, 24 तास ऊर्जा. आग्र्याहून आले त्या टायमाला तो परेशान झाला औरंगजेब. तो कशाने झाला माहिती का, शिवाजीराजे गेले म्हणून परेशान झाला नव्हता. ते बाकीचे सांगले ना, कोणी म्हणे 17 तासात पोहोचले, कोण सांगितलं 18 तासात पोहोचले, कोण सांगितले 2, ते चालवतं ना सगळ्याचं. तिने सांगितलं इथे तो घोडे बदले, कोण सांगितले, ते बाकी घडल्यानंतर सांगू लागले. औरंगजेब त्यानं परेशान नव्हता, तो म्हणला रे बसणारा तर शिवाजी एकटाच होता ना, नाही कळलो.
घोडे बदलले पण ती कंबर 24 काय हे ध्येय वेळी मग कालांतराने युगपुरुष बनत असतात. आणि म्हणून मला माझं आपण त्या सर्वांचे वंशज आहेत. मला एक जण विचार होतो महाराज आत्ता कोणतरी म्हणलं हां हो कोणतरी म्हणले आधार देऊ का खुर्चीला. अरे म्हणलं शिवराय सांगायचे तर खुर्ची घेऊन का असं कसं. हां हां अक्षय महाराज म्हणले होते काय सपोर्ट देऊ का. अरे आपण त्यांचे वंशज आहेत ज्यांना हातपाय तुटल्यावर युद्ध केले. आपल्या तर कीर्तन करायचं का मारा करायचं काय. आपण तर सदैव प्रसन्न राहावं आणि आपण नुसतंच म्हणतो का आम्ही सदैव सुडके बरं कसे सुडके आडणं थोडंच आपलं हां सदैव राहावं लागेल. तो कुमार आम्ही बलवान पुरुषाच्या अंगीत होऊन संसार लाथाळला नुसता संसारात थांबाव का. अभंगाचं तिसरं चरण जनतन मन जनतन धन जनतन धन जनतन धन जनतन धन जनतन धन जनतन धन जन असू माणसं असू धन असू की तन असू तुका म्हणले केले तृणाही समान. गवता एवढी किंमत देतो आम्ही त्याला. ते साधन म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतोच पण त्याच्यावर प्रेम करत नाहीत. आसक्ती नाही. भेटलं तर नाही भेटलं सुखी म्हणून जगतो. टेन्शन घेत नाही आम्ही कशाची. हे काय नवीन नाही आहे. हे काय पहिल्यांदा घडलं असं नाही. एखादा घटना झाली जेव्हा त्या मिर्झा राजाची शिवरायांची भेट झाली त्या टायमाला राजांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मिर्झा राजे म्हणला राज काही बदल दिस ना. राजा म्हणले काय नवीन थोडंच आहे. नाही कळलं. हे दररोज आहे. हे दररोज आहे.
पुरंदरच्या तहामध्ये जेव्हा ओलीस म्हणून संभाजीराजा ठेवलं होतं त्या टायमाला ते बुद्धिबळाचा खेळ मिर्झाच्यासोबत खेळली होती आणि तेव्हा मिर्झाजी हारला होता. जगाच्या इतिहासात पहिल्यांदा घटना घडली होती आणि त्या टायमाला एक वाक्य ती सहज बोलली होती. आधी उपासक बुद्धीने बोले संभाजीराजांना, संभा राज हमारे साथ खेळोगे. ते संभाजीराजे ते काय परिणामाचा विचार आहे काय घेणं देणं आहे. तिने सांगितलं शत्रु के साथ खेळणं हमारी बचपन की आदत ही. इथं आम्ही जन्मल्यापासून एवढेच काम आहेत, आम्ही दुसरं करतो काय, आम्हाला तर भलतंच आवडतं. मी आता गाडीतमध्ये एक जण श्लोक शिकवत होतो. विद्यातीर्थे जगतेपतो साधो सत्यतीर्थे धारातीर्थे धरतीपती योगिनो ध्यानतीर्थे. क्षत्रियाचा धर्म असतो तर युद्ध करणे, मनगट मेंदू मजबूत असावा लागतो त्याचा मनगा, समर्पण येते काय नवीन थोडंच आहे. शूर करावा रणी साधू करावा मरणी. मृत्यू समेत साधूची अवस्था कळते. रणाचा साधू शत्रू कळत. घरात बसून तर कोणी तलवार फिरून हातातली वस्तू. आमचा एक मित्र आहे त्याला म्हणलो हातात पेन आला की त्याला इनोसेन्स असावा पेन आणि हातात तलवार असं मजबूत असावं. आता घ्यायची तलवारचं मारू का मारू. किती गोड झालं म्हणजे इकडे. जन्नतन धन तुकोबरानं तूर्णवत केलं. आता जगात सर्वात तूर्णवत केलं तर शिल्लक काय राहतं. ज्याच्याकरता लोक प्रयत्न करतात ते मोक्ष तर घरीच आहे शेवट. तुका म्हणे आता मुक्तीची
ईश्वर माऊली नादराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नादराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नादराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नादराज माऊली सर्वांनी एकदा हात वरती करा, हात वरती करा. सर्वांनी म्हणा तुकाराम 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 तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. एक 2 मिनिटं घेऊ का? 2 मिनिटं नाही, 1-2 मिनिटं घेतो. टाळी वाजवा नाही का? ते तुम्ही अर्धा तास म्हणले, पण दोघं तिघं कसं म्हणली होती का? मी म्हणलं 2 मिनिटं घेऊ का? तिने आज केलं. म्हणजे आता काय करा म्हणले, आता घेऊ का म्हणलं, काय म्हणा म्हणतात ते, काय म्हणा. एकदा मला म्हणते टाळी वाजवा बरं. त्या टाळी वाजवून कळतं हे किती मिनिटं घ्या म्हणाली. पुरुष मंडळी वाजवा. 1-2 मिनिटं घेतो. शेवटचं त्यानं फक्त एवढंच सांगतो, तो का म्हणे आता आता हे वर्तमान काळाचा एक शब्द आहे. आम्ही मुक्तीच्या पलीकडे गेलो. सलोकता समीपता स्वरूपता सविजेता सगळ्या मुक्त्या. पण तो बरं बोललेत फार गोड. ज्ञानवान त्याचं एक उत्तर दिले. बलवान पुरुषाच्या अंकित होऊन जे बळ प्राप्त होतं त्या बळाचं नाव आहे वैराग्य. जेव्हा वैराग्य नावाचं बळ प्राप्त होतं, आता बळाची अनंत प्रगती का मी सांगितली नाही, फक्त स्मरण करून दिलं. आणि ते वैराग्य बळानं काय होतं तर मुक्ती भेटत असते. याकरता माऊलींची ओवी सांगतो आणि थांबतो. ज्ञानावर म्हणतात एक मुक्ती नावाची नवरी मुलगी कुमारिका कन्या ती लग्न करण्याकरता निघाली. पण तिला इच्छित वर पाहिजे होता. इच्छित म्हणजे कळलं का तिच्या मनासारखा लाईफ पार्टनर ती शोधत होती. तिला भेटत नव्हता. तिनं हातामध्ये माळ घेऊन ती गावगाव फिरत होती. पण तिच्या हातात ती माळ काय सामान्य फुलाची नव्हती. ज्ञानावर आहे म्हणतात गुणकुसुमाची माळा हाती घेऊन मुक्ती बाळा. ती मुक्ती नावाची बाळा 26 गुणांची माळ घेऊन फिरत होती. अभयम सत्व संशुद्धी 16वा अध्याय. 26 गुणांची माळ घेऊन फिरत होती. शेवटी तिला तिच्या मनासारखा नवदेव भेटला. अरे महाराज तिला भेटला बरं का वर. कोणता भेटला? ज्ञानावर म्हणता कोणता होता माहिती का तो? रवी महाराज गुणकुसुमाची माळा हाती घेऊन मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षेच्या गळा गिवशिते. निरपेक्ष नावाचं वैराग्य पाहिलं तिने माळ घालून टाकली. ती त्याचीच सलोकता म्हणतो तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची लाथाळीला संसार केला उर्मीचा मार. आपल्या वरसगावमध्ये 33 वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने बोललो. शूटिंग चालू आहे. सगळे सामाजिक क्षेत्रातली माणसं आहेत. मारुती महाराजांचं मोठं नाव आहे. नंदू महाराजांचं नाव आहे. महाराजांच्या कृपाश्रम